तर सर्वात पहिली इकॉनॉमिस्ट कोण असते तर ती आई. ती स्वयंपाकघरातनं सांगते काय भाववाढ झाली. इन्फ्लेशन तिथनं कळतं की ॲक्च्युअल भाववाढ काय झाली. तो हा फक्त तेल आणि फक्त त्याच्याशी निगडीत असा हा विषयच नाही, फक्त स्टॉक मार्केट असा हा विषयच नाही. हा प्रत्येकाच्या खिशावरती काहीतरी इम्पॅक्ट करणारा विषय आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट 360 डिग्री. आत्ता आपला रुपी पडतोय, मे बी आपल्याला त्याची डायरेक्ट झळ मध्यम वर्गाला बसत नाही नाही. रे, सगळ्यांची पोरं लोनवर आहेत US ला. ते गेले तेव्हा 92 रुपयांनी गेलेत रे, आज 96नी भरायचंय लोन. हे 4 रुपये ऑन 92 इज 5%. एज्युकेशन लोन 10.5%. त्यात 5% वाढ झाली बॉस. कोण भरेल? प्रत्येकाचं कॉन्व्हर्सेशन आहे, अरे माझा खूप लॉस झाला, माझा सगळा पोर्टफोलिओ रेडमध्ये, आता काय करावं कळत नाही, एवढंच बोलतात सगळे. नाही, लॉस झालाय म्हणजे जर विकलं तर लॉस होतो. तर ते धुरंधर 2 सारखं आहे की धैर्य आणि सब्र ह्या 2 गोष्टी तुम्हाला यावेळेला लागतात. ते ज्यांचं ढासळतं त्यांना नक्की परमनंट लॉस ऑफ कॅपिटल होऊ शकतं. बऱ्याचदा आजूबाजूला हे कॉन्व्हर्सेशन होतं की SIP आता थांबवायची का नाही. नाही, पाऊस पडायला लागला म्हणून शेतकरी पेरण्या बंद करतो का रे? नाही, तुम्हाला जर 10 वर्षाचे SIP तुमच्या प्लॅनप्रमाणे करायची आहे तर मार्केट काही असो तुमची SIP चालू राहायला पाहिजे. की पोर्टफोलिओ हा साबणासारखा असतो, सारखा त्याला हात लावला तर ती वडी झिजते आणि ती वडी संपते. नारायण मूर्तींनी त्यांचा इन्फोसिसचा स्टॉक विकला असेल का? पडला 30%. मग त्यांच्यासारखे पैसे कमवायचे असतील तर मला त्यांच्यासारखी वागणूक ती कुठे आहे? ट्रू. इक्विटी मार्केटमध्ये तुमचा डिसिजन चुकतो का? कारण तुमचा स्वभाव, इमोशनली डिसिजन घेणारी लोक, मेंटली स्ट्रॉंग असणारी लोक यांच्या पोर्टफोलिओमध्ये खूप मोठं अंतर असतं. गोल्ड, डेट आणि इक्विटी असं डायव्हर्सिफाईड फंड असावा, किंवा वॉरमुळे वाटायला लागलं की बाबा डेट सगळ्यात बरं. पण गोल्ड हा रिटर्नसाठी घेण्याचा प्रॉडक्टच नाही. गोल्ड की मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील ना तर अधीर माणसाचे पैसे हे संयमी माणसाकडे देण्याचं यंत्र म्हणजे स्टॉक मार्केट. कायम संयमी माणसांनी जास्तच पैसे कमवलेत स्टॉक मार्केटमध्ये. अशा 5 काय गोष्टी आहेत ज्या मी आत्ता विचार केला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी? मी तुला सांगतो मी काय करतोय.